आणि ओबीसीचे नेते म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात, परंतु ते फक्त माळी समाजातल्या लाभार्थी लोकांचे ते नेते, सगळ्या माळी समाजाचे सुद्धा नेते नाहीत. असे असलेले छगनराव भुजबळ यांची बीडला एक मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातील जो GR काढलाय तो GR रद्द करा म्हणून महाएल्गार सभा होते. त्या सभेला आमचा लोकशाही मार्गाने विरोध आहे आणि त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन यावा ही आमची भूमिका आहे. आणि यासाठी बीड जिल्ह्यातला मराठा समाज आम्ही सगळे लोक त्यांना भुजबळांना बीडमध्ये येण्यास लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मुद्दाम आलोय. की ते एका घटनात्मक पदावर आहेत. घटनेची शपथ घेत असताना मंत्रिपदाची त्यांनी कुठल्याही समाजाला विशेष ममत्व दाखवणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल आकस दाखवणार नाही ही त्यांनी शपथ घेतलेली आहे. परंतु त्या शपथेचा ते वेळोवेळी भंग करतायत. त्यांना जर यायचंय तर ही शपथ घेण्याचा भंग करण्यापेक्षा, घटनेचा द्रोह करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याचा द्रोह करण्यापेक्षा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं. आमचा विरोध असणार नाही. बाकी लोक ओबीसी समाजासाठी काम करतात. विचाराची लढाई काही लोक म्हणतात विचारांनी लढली पाहिजे, परंतु भुजबळांचा आणि काही ओबीसीतल्या काही जातींच्या काही नेत्यांचा मराठा समाजाला 50% आतल्याही आरक्षणाला विरोध आहे आणि वरच्याही आरक्षणाला विरोध आहे. म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय. मराठा समाजाला जाणून बुजून टार्गेट करायचं धोरण भुजबळांचं आहे. त्याच्यासाठी आमचा त्यांच्या बीडच्या दौऱ्याला विरोध आहे. ही सभा होत असताना त्यांना प्रश्न आम्ही विचारणार आहेत की तुम्ही जर खरे ओबीसीचे नेते असाल तर ओबीसीमध्ये 385 ते 500च्या आसपास जाती आहेत. कधी त्या 500 जातीतल्या लोकांना एखादं मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी, महामंडळाचं अध्यक्षपद तुम्ही तुमच्या कुटुंबात घेतले, परंतु त्यावेळेस एखादा कैकाडी समाजाचा, एखादा गोसावी समाजाचा, एखादा न्हावी समाजाचा, एखादा 18 पगड जातीतल्या 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदारातल्या एखाद्या जातीचा तरी माणूस तुम्हाला योग्य वाटला नाही का, हे सुद्धा बीडला येताना भुजबळांनी सांगितलं पाहिजे आणि तरच बीडला आलं पाहिजे. अन्यथा त्यांना आम्ही बीडमध्ये राजीनामा दिल्याशिवाय किंवा या 10 प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय बीडमध्ये पाय ठेवू देणार नाहीत आणि लोकशाही मार्गाने आम्ही ते आंदोलन करणार आहोत. आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु लोकशाही मार्गाने त्यांना आम्ही प्रचंड विरोध करू. कारण ते जर आमच्या 50%च्या वरच्याही आरक्षणाला विरोध करत असतील, 50%च्या वरच्या आणि आतल्या आरक्षणाला, दोन्ही आरक्षणाला विरोध करत असतील तर ते मराठा द्वेष्टे आहेत. त्यांना मराठा समाजाच्या द्वेषाचा कावीळ झालाय असं समजून आम्ही त्यांना हा विरोध करतोय.